नागपूर ते मुंबई सुसाट मोदींनी केली ओपनिंग तर फडणवीस ठरले फिनिशर. 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गावरील चौथ्या टप्प्याचं लोकार्पण. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी समृद्धी नागपूर ते मुंबई महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर महामार्गावरील प्रवासाला सुरुवात झाली. मात्र पहिल्या टप्प्यातील हा प्रवास 520 किलोमीटरचा होता. एकूण 700 किलोमीटरच्या या महामार्गावरील उर्वरित 3 टप्प्यात काम प्रगतीपथावर असल्याने 181 किलोमीटरचे लोकार्पण बाकी होते. अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गावरील चौथ्या टप्प्याचे नाशिकमधील इगतपुरी ते आमणे 76 किलोमीटरच्या महामार्गाचे लोकार्पण झाले. त्यामुळे 4 टप्प्यांच्या लोकार्पणानंतर 701 किलोमीटर समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते अनुक्रमे 2 आणि 3 टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील अनेक मंत्री उपस्थित होते. समृद्धी महामार्गामुळे इगतपुरी ते कसाराचे अंतर अवघ्या 8 मिनिटात गाठता येणार असून 76 किलोमीटरच्या या टप्प्यात एकूण 5 बोगदे आहेत. त्या समृद्धी महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा 8 किलोमीटरचा बोगदा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपासून सुरू होतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.